मित्राच्या बायकोचं आणि माझं अफेअर होतं, झिंगाट होतं. त्याच्यामुळे त्या मित्राच्या बायकोने मला निलंबित करण्याचा आदेश. करुणा शर्माने याला पैसे पुरवलेले आहेत. बोल बोल बोल, कारण त्याच्या सगळ्या पोस्ट करुणा शर्मा आहे ना तिच्या अकाउंटवरनं व्हायरल करतो. तो जे काय बोलत होता ना ते व्हिडिओ त्याचे. तर नक्कीच आता सगळं काही समोर येईल. आता झालं काय त्याचं खरं या प्रकरणाशी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस या प्रकरणाशी त्यांचा एकही सुतभरही काहीही संबंध. देवा भाऊ ऐसाच है, लक्षात घे. देवा भाऊ का नाद नहीं करने का. देवा भाऊ बहुत खतरनाक. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायला थोडं. तर आजची ब्रेकिंग न्यूज म्हणजे जो अधिकारी PSI बीड जिल्ह्याचा, बीड जिल्ह्यामधून इतके दिवसाचे आरोप करत होता की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर आरोप करत होता, नवनीत कावत यांच्यावर आरोप करत होता, त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर तर करतोच आहे. आणि परत त्याचा कोण मित्र आहे गुजरातमध्ये बिल्डर, त्याच्यावरही आरोप करत होता. खरं तर हा माणूस अट्टल बेवडा, दारुड्या, आणि या माणसाचं किती मनावर घ्यावं ह्याचा विचार खरं मीडियाने करायला हवा होता. परंतु मीडिया सुद्धा एवढी झिंगाट झाली होती की मीडियाने त्याला असा काही उचलला की तुम्हाला काय सांगायचं आता. मीडियाने त्याला असा काही डोक्यावर घेतला की विचारायलाच नको. मीडियाने त्याला एवढी प्रसिद्धी दिली. कुणाला? एक बेवडा अधिकारी जो दारू पिऊन असं बराच वेळ बोलतोय. बोलताना त्याला आठवावं लागतंय त्याला काय स्क्रिप्ट दिलीये रोहित पवारांनी, आणि ती स्क्रिप्ट वाचून त्याला बोलावं लागतंय किंवा आठवून बोलावं लागतंय. अशा अधिकाऱ्याला ह्या लोकांनी डोक्यावर घेतली आणि त्याचे परिणाम काय झाले. त्याने सुद्धा काय केलं माहिती का, जोश मध्ये येऊन होश गमावला आणि असा काय सुसाट सुटला की एकामागून एक इतके आरोप त्याने केले की विचारायला नको. बरं, त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. त्या आरोपामध्ये कुठलेही त्याच्याकडे, फक्त त्याच्याकडे एकच पुरावा. तो पुरावा म्हणजे काय तर 10 लाख त्याच्या अकाउंटला आले होते. आता तो म्हणतो माझा मित्र आहे तो, त्या मित्राचा आणि त्याचं पण काहीतरी वाद झाले. कधी म्हणतो त्या मित्राच्या बायकोचं आणि माझं अफेअर होतं, झिंगाट होतं. त्याच्यामुळे त्या मित्राच्या बायकोने मला निलंबित करण्याचा आदेश आणि मला त्याच्यामुळं निलंबित केलं. आणि आज काय केलंय, आज बरखास्त करून टाकलं. मला सांगा, आज तो ती वर्दी त्याने घातलेली होती, कशासाठी घातली होती. त्याने जो काय मूर्खपणा केला होता हा मीडियाच्याही लक्षात येत होतं, पब्लिकच्याही लक्षात येत होतं, एकंदरीत सर्वांच्याच लक्षात येत होतं. पण विषय काय होता, नाही 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 नाही, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे ना, मग त्याला ताकद द्यायची, मग त्याला बळ द्यायचं. बस या हेतूने अगदी विरोधी पक्षाने त्याला असा काही डोक्यावर घेतला की तो बाबा दररोज एक नवीन आरोप करायला लागला. त्या आरोपाबरोबरच तो सत्ताधारी पक्षावर लांछन लावायला लागला. कधी म्हणायचा EVM हॅक करणार होते म्हणून मला त्या ठिकाणी ठेवलं होतं, कधी म्हणायचा देवेंद्र फडणवीसांनी काय चुकीचं केलेलं आहे, कधी म्हणायचा नवनीत कावत यांनी एवढे पैसे घेतले, त्यांच्याकडे जो ते जे आयपॅड आहेत जे वापरतायत ते माझं आहे. तर कधी वाल्मिक कराडवर आरोप करायचा, तर कधी धनंजय मुंडेवर आरोप करायचा. म्हणजे एवढा त्याला झालं काय त्याचं खरं या प्रकरणाशी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस या प्रकरणाशी त्यांचा एकही सुतभरही काहीही संबंध नव्हता. त्याला जे त्याच्या काय निलंबित केलं असेल त्याला किंवा डिसमिस केलं असेल त्या गोष्टीशी, त्याचे वाद चालू झाले. ते तो गुजरातला गेला, त्या गुजरातला गेल्यामुळं त्याचे वाद चालू झाले आणि अक्षरशः त्या गुजरातला त्याचं म्हणणं आहे तो माझा मित्र आहे आणि त्या मित्राच्या, म्हणजे जर तू त्याला मित्र म्हणतोय, परत म्हणतो त्या मित्राच्या बायकोचे आणि माझे अनैतिक संबंध होते आणि त्या मित्राच्या बायकोने हे आदेश द्यायला लावले आणि म्हणून मला नोकरीवरून काढण्यात आलं.
म्हणजे असे तो वेगवेगळे ज्याला काहीही तथ्य नव्हतं, ज्याला कुठलाही आधार नव्हता, सगळं काही वेगळं होतं, परंतु मीडिया मात्र शिजवत वेगळंच काहीतरी होतं. हे एकंदरीत सर्वांच्या लक्षात येत होतं, परंतु नाही, मीडियाला मात्र वेगळंच काहीतरी दाखवायचं होतं, हेही तेवढंच महत्वाचं. आता विषय काय झाला माहितीये का, की ज्या वेळेला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याही वेळेला बाबा पळतोय, मी आता मीडियाला मी आता डिपार्टमेंटला कसा पळवतो बघा, मी इतके वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, मी आता बघा दररोजच्या 2 गाड्या बदलणार, मी दररोजचे 2 फोन बदलणार, मी दररोजचे 2 मोबाईल बदलणार, मी दररोजचे 2 EMI नंबर बदलणार, मी सगळं बदलणार, असं बाबा खुलेआम पोलिसांना चॅलेंज देत होता. आणि काल अचानकच बाबा म्हणला, आता मी सरेंडर होणार आहे, मी काहीही केलेलं नाही. मी बऱ्याच जणांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तू सरेंडर हो, आणि म्हणून आता मी सरेंडर होणार आहे, असं मी ठरवलं, असं त्याचं म्हणणं. आता मला सांगा, कसं काय जो माणूस इतका जोरजोरात बोलत होता, तो डायरेक्ट सरेंडर होणार आहे म्हटला? काय गौडबंगाल होतं याच्या मागचं? आणि आज बाबा सरेंडर झाला. तर आज सरेंडर झाल्यानंतर ज्या वेळेला स्वारगेट तर फार फेमस झाले बाबा, स्वारगेटला तो थांबला होता असं कळलंय कुठल्या तरी हॉटेलला. तर त्या हॉटेलला थांबल्यानंतर तो एकटाच नव्हता, तर त्याच्यासोबत आणखी 7-8 माणसं होती असंही सांगण्यात आली. तर ती 7-8 माणसं कोण आहे? नक्कीच मीडिया नक्कीच डिपार्टमेंट त्याचा शोध लावेल की याला कुणी बोलायला लावलं, ह्याला कोण स्क्रिप्ट देत होतं, अगदी ते सगळं बाहेर येणार आहे. कारण आज ज्या वेळेला तो विमानतळावर मीडियाच्या समोर आला, त्यावेळेला मात्र त्याचं तत्पप होत नव्हतं, जे दररोज होत होतं. खोटं बोलताना तत्पप होतं ना. आणि आज मीडियाला तो बोलत होता, मला हे प्रश्न विचारू नका, माझ्याकडे फक्त 10 लाख रुपये आलेले आहेत, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, आणि मला तेच प्रश्न विचारा. मला वाल्मिक कराडचं एन्काउंटर करायला लावलं, हे प्रश्न अजिबात विचारू नका, कारण कुणीही ऑर्डर ही अशी काय देत नसतं. जो माणूस म्हणतो की मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे, मला पाठवत होते याची नोंद, त्याच्या व्हिडिओमध्ये तो बोललाय की मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे. मग स्टेशन डायरीला नोंद केलेली असताना जो बाबा बोलतोय मी स्टेशन डायरीला नोंद केलेली आहे, तो बाबा आज म्हणतोय माझ्याकडे असे पुरावे नाहीत, आणि एन्काउंटर काय असं काय कोणी आदेश देत नसतं, आणि त्याची जी मीटिंग असते ती काय अशी ओपनली होत नसती, तर ती 4 भिंतीच्या आत झालेली असती. काहीतरी तथ्य आहे का त्याच्या बोलण्याला? आज तो पुरता गोंधळून गेलेला होता. आज मला वाटतं मीडियाने पण त्याला अपेक्षित असे प्रश्न विचारले, कारण 1-1.5 महिन्यापासून त्याचा नंगानाच चालू होता आणि मीडिया त्याला प्रश्न विचारत नव्हती, परंतु आज मात्र मीडियाने त्याला अपेक्षित प्रश्न विचारले आणि त्याची पुरती धांदल झालेली होती अगदीच. तर अशा प्रकारे नवनीत कावत यांनी मला असं वाटतं आदेश दिलेले असावे, आणि आता त्याला बडतर्फ केलेला आहे, काढून टाकलेलं आहे नोकरीतनं, कायमचं काढलेलं आहे. काय झालं? गमावली ना नोकरी? नाही रे बाबा, या असल्या विरोधी पक्षांच्या नाही नादायला लागायचं. राजकारणी हे विचित्र लोक असतात. हा, खऱ्याची बाजू घ्यायची तू. सत्ताधारी पक्षाने कुणावर अन्याय केला असताना तू नक्की ती बाजू घे. तू कधी त्या करुणा शर्माला सपोर्ट करत होता? करुणा शर्मा तर लयच टाकत होती तुझं. हा, आता याला 100% पैसे पुरवलेले आहेत करुणा शर्मा, बघा तुम्ही, निघणार ते सगळं बाहेर. करुणा शर्माने याला पैसे पुरवलेले आहेत. बोल बोल बोल, कारण त्याच्या सगळ्या पोस्ट करुणा शर्मा आहे ना तिच्या अकाउंटवरनं व्हायरल करत होती. तो जे काय बोलत होता ना ते व्हिडिओ त्याचे. तर नक्कीच आता सगळं काही समोर येईल. आता त्याला ताब्यात घेतलेला आहे. काहीतरी 11 दिवसाची त्याला पोलीस कोठडी मागत होते, पोलीस कोठडी. तर पोलिसांच्या ताब्यात त्याला त्याच्याकडनं आणखी काही माहिती घ्यायची असेल आता त्याच्यासाठी नक्कीच घेतील आता पोलीस, विषयच नाही त्याच्याबद्दल. तर मला एकच सांगायचंय, ज्यांचा ज्यांचा देवा भाऊंवर विश्वास नाही ना त्यांनी विश्वास दृढ करा. देवा भाऊ का धन का ऐसा भी होता है ना कि वो सबको चीट-पट कर देता है. देवा भाऊ ऐसाच है, लक्षात घे.
देवा भाऊ का नाद नहीं करने का, देवा भाऊ बहुत खतरनाक आदमी है. मी सांगते अहो ते पंत आहे, त्यांच्या नादी लागूच नका. बरोबर त्याला सगळं बोलू दिलं त्यांनी, काय बोलायचं ते बोल, किती पळायचं ते पळ, आणि मग नंतर बरोबर त्याचा जय हिंदू राष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, आणि अगदीच त्याचा हिशोब होणार. मी दररोज लाईव्हला असते, तुम्ही माझं अकाउंट जे आहे ते सर्च करा आणि बघा, माझे व्हिडिओ असतात. स्पष्टपत लाईव्हलाही असते मी, त्याच्यानंतर मी फेसबुकलाही असतात माझे व्हिडिओ, आणि माझ्या संगीताताई वानखेडे या चॅनललाही असतात. पुन्हा मी आज रिक्वेस्ट करेल, सगळ्यांना विनंती करेल की माझं हिंदू शेरणी संगीता या नावाचं चॅनलसुद्धा चालू झालेलं आहे, आणि त्याच्यावर हिंदुत्वाच्याच विषयावर मी बोलणार आहे, त्याच्यावर दुसरा कुठलाही विषय नसणार आहे.